महाराष्ट्रातील तरुणाई भोवती ड्रग्सचा विळखा आवळला जातोय। गडचिरोली ते मुंबई याचा प्रभाव का आणि कसा वाढतोय, याचे तोटे, या मागणीची कारणं असे मुद्दे गेल्या वर्षभरात आपण झिरो आवरमध्ये अनेकदा दाखवले आहेत। नशेच्या विळख्यातून आपलं भविष्य, आपली युवा पिढी वाचवायची असेल तर सुजाण नागरिकांपासून ते सरकारपर्यंत सर्वांना आपला वाटा उचलावा लागेल। यात पोलिसांची भूमिका जास्त महत्त्वाची आहे। कान, नाक, डोळे उघडे ठेवून त्यांना कठोर पावलं उचलावी लागतील। या मार्गावर अडथळे, आमिष आणि दबाव असणार हे गृहीत धरलेलं आहेच, पण आत्ता ती बंधनं झुगारली नाहीत तर येणाऱ्या पिढीला मोठी किंमत मोजावी लागणार आहे। पोलिसांपेक्षाही जास्त जबाबदारी सरकारची आहे आणि सर्वपक्षीय राजकारण्यांची। विरोधात असलं की पुरावे गोळा करायचे, रान उठवायचं आणि सत्तेत आलं की सगळं विसरायचं, कानाडोळा करायचा किंवा शांत बसून वसुली सुरू ठेवायची, असे प्रकार बंद होणं गरजेचं आहे। या धंद्यात पैसा एवढा अमाप आहे की कुणालाही भुरळ पडावी, पण या मार्गानं पैसा मिळवताना त्याच्या बदल्यात शेकडो, हजारो नाही तर लाखो, कोट्यावधी तरुणाईच्या जीवाशी आपण खेळतोय। कुणाच्या प्राणाचं, कुणाच्या आयुष्याचं, कुणाच्या भविष्याचं आपण आपल्या हाताने मातेरं करतोय, याचं भान ठेवायला हवं। आपले पोलीस आणि राजकारणी ड्रग्स विरोधातलं युद्ध मजबूतीनं लढतील अशी आशा करूयात।